बम 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 बम्बई बम्बई हमको जम गई. 4 घंटे एका फटीचर लॉज मध्ये काढल्यानंतर आपण एअरपोर्ट वरती सुखरूप पोहोचलो. त्या ढक्कल गाडीवरती आपलं सगळं सामान लोड केल्यानंतर ढक्कल करत चहाच्या दुकानात पोहोचलो. पाहतो तर 110 रुपयाची चहा. काय तोंडावरची गरिबी पाहून तो म्हणे तुम्ही आवा प्या. मी म्हटलं काही बोलतो का रे. म्हणे पाणी आहे हो. पाणी पेता पेता तिथं रणगाडा दिसलो. माई फाटली. म्या म्हणलं झालं रे बा अटॅक. खपकन अंदर घुसलो. भल्या मोठ्या 2 बॅगाची आपण चेकिंग केली. ह्या गाडी मला काहीतरी सांगत होता. मी म्हटलं जास्त भादर नको करू. मला सरळ समजते म्हटलं ते. मला का चिल्लर समजून राहिला का म्हटलं तू. पण इमिग्रेशन ऑफिसरच्या समोर भले चिल्लरच राहतात. इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती अंदर घुसलं का असं वाटतं रोजची दिवाळीच चालू आहे बा. भल्ले लाईट लावून ठेवतात. नेहमीप्रमाणे फुकटचं खायसाठी लाऊंज मध्ये आलो. बढिया जिन अँड टॉनिक बनवला. त्याच्यासोबत चखण्याले मस्त आयटम खाल्ले. हे बोर्डिंगचा टाइम झाला होता म्हणून लगेच जेवायला घेतलं. जिलब्बी या ताईकडे बघून असं वाटलं की एमिरेट्स वाल्यानं एअर इंडियाचा स्टाफ घेतला. सीट मधली लेग स्पेस आणि हे सामान बघून असं वाटलं का नाही एमिरेट्स मध्येच आहे आपण. परत शेल्फ मध्ये सामान ठेवायला जागा नव्हती म्हणून हा गडी एरोस्टेस सोबत भांडत होता. मी तर त्या फंद्यातच पडलो नाही. पायापाशी दिली ठेवून बॅग. त्याच्या नांदी लागाले पुरते काय. I will make you an offer you can't refuse. आपला फेवरेट गॉडफादर पिक्चर चालू केला. मग एमिरेट्स वाल्यानं हे मेनू कार्ड दिलं होतं. मेनू कार्ड बघतच होतं तर त्यानं डायरेक्ट जेवायला आणलं. बिअर गिअर मारली. थोडेसे चकना आयटम बी दिले होते त्यानं. बसल्या जागी हात पुसाले छोटूसा टावेल गिवेल. मग छोटूसा अमूल बटर, छोटूसा चॉकलेट, सारं छोटंच राहील. हा एक आयटम कळ्यांग होता. आणि हे बिर्याणी बी बढिया होती. जेवण करून झोप लागतच होती तेवढ्यात दुबई आलं. दुबई भल्लं खतरनाक वाटते पण दुबईवाल्यानं वेलकम केलं. पण तुम्ही फॉलो नाही करून राहिले. खपकन फॉलो करून टाका.